brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार, हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो. रवी राणांचं जे दृष्टिकोन आहे की बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, त्यामुळं महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे हे तुम्हाला त्यातनं लक्षात यायला हरकत नाही. जयंत पाटील साहेब विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांना त्यांची भूमिका विरोधी पक्षाचे एक जबाबदार नेते म्हणून पार पाडावी लागते, त्यामुळे ते असं बोलत असतील. परंतु आपण पाहिलं असेल मुंबईमधल्या भटक्या कुत्र्यांचा किंवा शहरांमधल्या ग्रामीण भागातल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था, त्या तिथल्या ज्या नगरपालिका महानगरपालिका आहेत, त्यांना आपण ते भटक्या कुत्र्यांचं त्यांना पकडायचं आणि त्यांचा बंदोबस्त करायचा, या प्रकारची मोहीम प्रत्येक शहरात राबवलेली आहे. आणि बिबट्यांच्या बाबतीत आता प्रत्येक जिल्ह्यानिहाय किती पिंजरे लावले आणि किती पिंजऱ्यात बिबटे पकडले आणि त्यांना जंगलात आदिवासात नेऊन सोडलं, याची सुद्धा माहिती कालच विधानसभेमध्ये माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी दिलेली आहे.